नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सातारा जिल्ह्यातील नागोठाणे येथे स्थानिक गुन्हे शाखेने बंदी असलेल्या गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. चिरमुऱ्याच्या पोत्याच्या आड लपवून नेण्यात येत असलेला तब्बल 17,65,940 रुपये किमतीचा 895.8 किलो गुटखा व पान मसाला जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 7,50,000 रुपये किमतीचा ट्रक जप्त करण्यात आला असून एकूण 25,15,940 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले होते. विश्वसनीय माहितीच्या आधारे 3 ऑगस्ट रोजी पहाटे नागोठाणे येथील हायवे पुलाजवळ सापळा रचून MH10Z4696 क्रमांकाचा माल ट्रक अडवण्यात आला. तपासणी दरम्यान चिरमुऱ्याच्या पोत्याच्या आड मोठ्या प्रमाणात विमल पान मसाला आणि तंबाखूचा अवैध साठा आढळून आला. कारवाईची माहिती मिळताच अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली अप्पासाहेब खापणे घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या उपस्थितीत अवैध साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बंदी असलेल्या गुटख्याविरोधातील ही कारवाई सातारा पोलिसांच्या अवैध व्यवसाय विरोधातील मोहिमेतील महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.